या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक, परंपरा स्वाद की, माँ के हाथ की. वाह, छान. काय हे समोर बहरलेली फुलं. काय शोभतं काय हव्यात? काय करणार, तोंडाची पार चवच गेली. त्यात तुमचं दुर्लक्ष. हिश्श, काय हे कसले भातार चाळे? तोंडाची चव तुमच्या हातात. अहो पुरे आता कोणी ऐकलं तर काय म्हणतील? लोकांची आवडती आपली आवड. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? असं काय करताय? बऱ्याच दिवसात तुम्ही रवी मॅजिकचे गुलाबजाम, स्वादिष्ट खीर आणि खमंग ढोकळा केला नाहीत, म्हणून म्हटलं तोंडाची चवच गेली. तुम्हाला काय वाटलं? हिश्श, तुम्हाला रवी मॅजिकचे गुलाबजाम हवेत का? थांबा, आयुष्यभर साथ केली, तुमची टेस्ट मला नाही कळणार तर कोणाला कळणार? हे घ्या, रवी मॅजिकचे गुलाबजाम. थँक्यू रवी मॅजिक, जोडी आणि गोडी कायम ठेवल्याबद्दल. मुव्हिंग ॲस्पिरेशन्स, प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्ट जेनच्या 25 परिणामकारक कथांपैकी एक. वाचन सुधीर मोघे. निर्मिती द कॅटलिस्ट. जुनी सृष्टी नवी दृष्टी. AITG ग्रुप, औरंगाबाद. सौरभ, मिहिर, गौरव. काम करून आपण पैसा कमावला पाहिजे. आपल्यावर अवलंबून असलेल्या सर्व परिवारांचं भलं झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण काय बनवतोय याला फारसं महत्व नाहीये. बिझनेस म्हणजे लोक, बिझनेस म्हणजे पैसा. या दोन्ही गोष्टी व्यवस्थित असतील तर ती कुठलीही गोष्ट म्हणजे बिझनेस. उद्योगाची पायाभरणी. नीलकंठ गोपाल उपाख्य नानासाहेब भोगले नावाच्या मूळ मुंबईच्या व्यक्तीनं तिथं सुरू असलेला आपला मेडिकल इक्विपमेंटचा उद्योग 12 जानेवारी 1962 रोजी उमासन्स इक्विपमेंट्स अँड ॲक्सेसरीज या नावानं औरंगाबादेत सुरू केला. हा शुभारंभ एका अर्थानं मराठवाडा विभागाच्या औद्योगिकीकरणाचा शुभारंभ ठरला. ॲल्युमिनियम सर्कल्सवर PTFEचं लिक्विड कोटिंग लावून स्टीलच्या भांड्याला नॉनस्टिक भांड पर्याय म्हणून जन्माला आलं. भारतातला पहिला नॉनस्टिक पॅन आणि निर्लेप ब्रँड या दोन्हींचाही जन्म अशा प्रकारे एकाच वेळी झाला. भारतीय बाजारपेठेत आणि ग्राहकातही याविषयीची जाणीव जागृती नसल्यामुळे तेव्हा महानगरांपर्यंतच नॉनस्टिक पॅन्स पोचू शकले. तत्कालीन उपराष्ट्रपती BD जत्ती यांच्या हस्ते नवी दिल्लीत नानासाहेबांना स्वयंसिद्ध उद्योगपती या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पुण्याच्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे नवउद्योजकांना दिला जाणारा पारखे पुरस्कारही त्यांना प्रदान झाला. सन 1991 मध्ये मुक्त अर्थव्यवस्थेचे पडघम वाजू लागले आणि नॉनस्टिक भांड्यांना परदेशी स्पर्धक येण्याची शक्यता निर्माण झाली. तेव्हा भोगले कुटुंबातल्या पुढच्या श्री राम, श्री मुकुंद आणि श्री नित्यानंद या दुसऱ्या पिढीला निर्लेप सोबतच अजून काही व्यवसाय असावेत असं वाटू लागलं. स्पर्धात्मक बाजारपेठेत आपलं उत्पादन चांगलं असावं, ग्राहकाला उत्तम दर्जा मिळावा यासाठी बॅकवर्ड इंटिग्रेशन करून 1991-92 मध्ये त्यांनी ॲल्युमिनियम री-रोलिंगचा व्यवसाय ॲम्युलेट इंडस्ट्रीज या नावानं सुरू केला. सन 1991 मध्ये बजाज ऑटोच्या सुट्या भागांना पावडर कोटिंग करून देण्याची संधी चालून आली. त्यातून ॲम्युलेट कोटिंग्स हा व्यवसाय सुरू झाला आणि बजाज कंपनीसोबत व्यावसायिक संबंध तयार झाले. पुढं 1998 आणि 2000 मध्ये बजाजनं स्कूटर आणि ऑटो रिक्षाला लागणारे स्टिअरिंग कॉलम आणि मोटरसायकलला लागणाऱ्या ॲक्सेसरीज तयार करून पुरवण्याची संधी दिली. ही नवी संधी सांभाळण्यासाठी राम भोगले यांच्या कुटुंबातले सदस्य
श्री अजित सौंदलगेकर आणि श्री केदार देशपांडे हे एकत्र आले आणि मराठवाडा ऑटो कॉम्पो प्रायव्हेट लिमिटेड आणि उमासन्स ऑटो कॉम्पो प्रायव्हेट लिमिटेड असे 2 नवीन कारखाने सुरू झाले. त्याच वेळी असं ठरलं की मुकुंद भोगले आणि नित्यानंद भोगले या दोघांनी निर्लेपचा व्यवसाय सांभाळावा आणि वाहनांना सुटे भाग पुरवण्याचा व्यवसाय राम भोगले, अजित सौंदलगेकर आणि केदार देशपांडे यांनी सांभाळावा. मुकुंद आणि नित्यानंद भोगले यांनी संपूर्ण कामकाज हाताळत निर्लेपचा विस्तार केला. बाजारपेठेतली मागणी वाढत असल्यानं ऑटोमॅटिक प्रोडक्शन लाईनचं विस्तारीकरणही झालं. विख्यात आयकिया कंपनीसाठी नॉनस्टिक भांडी तयार करून पुरवठा करण्याचं कॉन्ट्रॅक्टही कंपनीला मिळालं. निर्लेपची उलाढाल 100 कोटींच्या वर गेली. या कंपनीत कोटिंगचं असलेलं कौशल्य लक्षात घेऊन एक जपानी कार्बोरेटर कंपनी त्यांना लागणारं पिस्टन आणि त्याला करायचं कोटिंग यांचा प्रस्ताव घेऊन नित्यानंद भोगले यांना भेटले आणि त्यातूनच 2005 मध्ये नित्यानंद भोगले यांच्या देखरेखीखाली भोगले ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड सुरू झाली. पुढे नित्यानंद भोगले यांनी भोगले ऑटोमोटिव्ह मध्ये वाहनांच्या ब्रेकिंग सिस्टीम मध्ये लागणारे प्रायमरी आणि सेकंडरी ब्रेक पिस्टन तयार करण्याचं काम सुरू केलं. आज भोगले ऑटोमोटिव्हच्या माध्यमातून अनेक जागतिक कंपन्या ब्रेक पिस्टन्स तयार करून घेतात. महिन्याला साधारण 5 ते 6 लाख ब्रेक पिस्टन तयार करण्याची क्षमता या कंपनीमध्ये आहे. उत्कृष्ट गुणवत्ता ठेवत पुरवठा करण्यामध्ये भोगले ऑटोमोटिव्ह यशस्वी ठरली आहे. सन 2018 मध्ये कुटुंबानं निर्लेप व्यवसाय विकून त्यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि भोगले ऑटोमोटिव्ह निर्लेप पासून वेगळी करून तो व्यवसाय कुटुंबाच्या मालकीत ठेवला. मराठवाडा ऑटो कॉम्पोचं संपूर्ण कामकाज अजित सौंदलगेकर पाहतात, तर उमासन्स ऑटो कॉम्पोचं कामकाज हे केदार देशपांडे पाहतात. कुटुंबातील सदस्य व्यवसाय सांभाळत असतानाच राम भोगले सामाजिक कार्यात योगदान देत वेळोवेळी लागणारं व्यावसायिक मार्गदर्शन प्रमुख भूमिका बजावणाऱ्या सदस्यांना देत असतात. अजित सौंदलगेकर यांच्या देखरेखीत मराठवाडा ऑटो कॉम्पोनं अनेक नवीन ग्राहक जोडले. स्टिअरिंग कॉलम सोबत बांधकाम क्षेत्रात लागणाऱ्या अवजड मशिनरीसाठी लागणारे अनेक अवजड सुटे भाग आज मराठवाडा ऑटो कॉम्पोमध्ये तयार केले जातात. नवनवीन प्रयोग करून तयार करण्यास अवघड असे पार्ट तयार करणं हा अजित सौंदलगेकर यांच्या आवडीचा भाग आहे. सौंदलगेकर यांच्या देखभालीत असलेली समूहातली कंपनी टेक्नोक्राफ्ट टूलिंग्स आज एक अद्ययावत टूल रूम म्हणून ओळखली जाते. उमासन्स ऑटो कॉम्पोमध्ये केदार देशपांडे यांनी भारतात पहिल्यांदाच सॅटिन फिनिशचं इलेक्ट्रोप्लेटिंग विकसित केलं, जे BMW सारख्या जागतिक पातळीच्या कंपनीच्या पसंतीला उतरलं. आज उमासन्सचं नाव प्रेफर्ड बिझनेस पार्टनर असं ओळखलं जातं. प्रामुख्यानं बजाजला सुटे भाग पुरवत असताना BMW, गोदरेज एरोस्पेस यासारखे ग्राहक उमासन्स ऑटो कॉम्पोला काम देण्यासाठी उत्सुक झाले. AITG ग्रुप म्हणून ओळखता येईल अशा कौटुंबिक उद्योग समूहात 6 कंपन्या आज कार्यरत आहेत. मराठवाडा ऑटो कॉम्पो प्रायव्हेट लिमिटेड, उमासन्स ऑटो कॉम्पो प्रायव्हेट लिमिटेड, टेक्नोक्राफ्ट टूलिंग्स, भोगले ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड, आय इन्व्हेंट लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड आणि अप्लाइड इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ग्रुप LLP, AITG LLP. आय इन्व्हेंट लॅब्स आणि AITG कंपनी कुटुंबातल्या 3ऱ्या पिढीचे सौरभ भोगले सांभाळतात. आय इव्हेंट लॅब्समध्ये प्रगत शेतीसाठी लागणारी उपकरणं डिझाईन करून तयार करणं आणि AITGच्या माध्यमातून नव्यानं तयार झालेली शेतीशी निगडित उपकरणं बाजारात विकणं असा हा उपक्रम आहे. त्यातूनच कापूस वेचणी यंत्राची निर्मितीही झाली. पुढील काळात शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त ठरेल असे जमिनीचा पोत मोजणारं वेगळं यंत्र बाजारात येत आहे. फळशेतीच्या क्षेत्रात महत्त्वाचं ठरू शकेल अशा स्वयंचलित ट्रिमिंग मशीनची निर्मितीही इथं होत आहे. 3ऱ्याच पिढीतील गौरव भोगले आणि मिहीर सौंदलगेकर सुद्धा मागील 7 वर्षांपासून व्यवसायात कार्यरत आहेत आणि दोघंही समूहातल्या भोगले ऑटोमोटिव्ह आणि मराठवाडा ऑटो कॉम्पो कंपन्यांच्या विस्तारीकरणामध्ये महत्त्वाचा सहभाग घेत आहेत.
औद्योगिक वाटचालीबरोबरच सामाजिक पातळीवरही भोगले परिवाराचं योगदान मोलाचं आहे. CMIA या उद्योजकांच्या संघटनेचं अध्यक्षपद नानासाहेब, रामचंद्र आणि मुकुंद या तीनही भोगलेंनी भूषवलेलं आहे. रामचंद्र भोगले महाराष्ट्र चेंबर आणि CIIचे अध्यक्षही राहिलेले आहेत. बँकिंगसह वेगवेगळ्या माध्यमातून उद्योग जगताला मार्गदर्शन करणारे रामचंद्र भोगले आज मराठवाड्यातल्या औद्योगिक क्षेत्राचं पालकत्व निभावतात. नेक्स्ट जेन उद्योजक सौरभ रामचंद्र भोगले, मिहीर अजित सौंदलगेकर आणि गौरव नित्यानंद भोगले यांचं योगदान. नव्या पिढीतल्या सौरभ रामचंद्र भोगले, मिहीर अजित सौंदलगेकर आणि गौरव नित्यानंद भोगले यांचं योगदान. ज्यांना मराठवाड्यातल्या औद्योगिकीकरणाचा शुभारंभ करणारा उद्योग समूह असं म्हटलं जातं, त्यांच्या पुढच्या पिढीनं आपल्या फॅमिली बिझनेसमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली तेव्हा उद्योगाच्या आणि बाजारपेठेच्या पातळीवर अनेक आव्हानं होती. रामचंद्र भोगले यांच्या नेतृत्वाखालील मुकुंद भोगले, नित्यानंद भोगले, अजित सौंदलगेकर, केदार देशपांडे यांच्यासह या उद्योग समूहाची वाटचाल सुरू होती. केवळ किचन अप्लायन्सेसच्या आधारावर बाजारपेठेत अग्रेसर राहता येणार नाही या दृष्टीनं सुरू केलेल्या ऑटो कॉम्पोनंटच्या व्यवसायात अनेक चढ उतार सुरू होते. ज्या कंपन्यांना सुटे भाग पुरवायचे त्यांच्यावर हा व्यवसाय अवलंबून होता. त्यांच्या मार्केटमधल्या चढ उतारांवर या उद्योगाची गणितं अवलंबून होती. त्यातूनच आपल्या उत्पादनांची रेंज वाढवण्याचा निर्णय घेत अनेक नव्या उत्पादनात या उद्योग समूहानं प्रवेश केला. AITG हे नवं नाव धारण केलेल्या शिखर संस्थेच्या छत्राखाली ही प्रक्रिया सुरू असतानाच या उद्योग समूहातली तिसरी पिढी विकसित होत होती. रामचंद्र भोगले यांचे पुत्र सौरभ, नित्यानंद भोगले यांचा पुत्र गौरव आणि अजित सौंदलगेकर यांचे पुत्र मिहीर यांनी स्वतःहून आपल्या परिवाराच्या औद्योगिक विश्वात रस घेतला. त्यासाठीचं पूरक शिक्षण जाणीवपूर्वक घेतलं. अगदी शॉप फ्लोअरचा अनुभव घेण्यापासून मेहनत घेतली आणि काही वर्षांच्या मेहनतीनंतर स्वतःला कामकाजात सिद्ध केल्यानंतर नव्या पिढीकडे सूत्र हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेत कंपनीच्या संचालकांपासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग महत्वाचा ठरला. या नव्या पिढीच्या धारणा, कार्यशैली आधीच्या पिढीच्या संस्कारातूनच घडली, पण तरीही ती खूपच वेगळी दिसते. कस्टमर आणि मार्केटचं भान, त्यांच्या अपेक्षा आणि आपल्या क्षमतांची यथार्थ जाणीव, आपल्या उद्योग समूहातली कार्यशैली, नेमके कोणते बदल केव्हा करायचे याविषयीची स्पष्टता, या सगळ्याच गोष्टी त्यांच्या कार्यशैलीतून प्रतिबिंबित होतात. व्यक्तिसापेक्ष नव्हे तर परिस्थिती सापेक्ष निर्णयच कुठल्याही संस्थेच्या बाबतीत महत्वाचे ठरतात. या दृष्टीतून पुढच्या पिढीनं सुचवलेले बदल जुन्या पिढीशी नातं कायम ठेवण्यासाठी पूरक ठरतात. आधीच्या पिढ्यांची परंपरा कायम राखत कायम नाविन्याचा शोध घेणारी या उद्योगातली नवी पिढी आश्वासक अस्तित्व सिद्ध करणारी आहे. या नव्या पिढीतल्या सर्व भावंडांचे सौरभ दादा असलेले सौरभ रामचंद्र भोगले यांच्याकडे AITG ग्रुप अंतर्गत आय इन्व्हेंट लॅब्सची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अर्थात ही जबाबदारी सोपवण्याआधी अनेक वर्ष त्यांना कठोर चाचण्या पार कराव्या लागल्या. वडिलांचा आणि अर्थातच सर्व संचालकांचाही विश्वास प्राप्त केल्यानंतरच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. सौरभ रामचंद्र भोगले आय इन्व्हेंट लॅबच्या माध्यमातून फार्म मेकॅनायझेशन अर्थातच प्रगत शेतीचं तंत्रज्ञान विकसित करणारी यंत्रणा विकसित करण्याची कामगिरी सौरभ यांनी हाती घेतली आहे. ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतराकडे वाढलेला ओढा, शेतीमध्ये काम करण्याबाबत वाढती अनुत्सुकता आणि उदासीनता, शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्यांसमोरील शेती करण्यामधील वाढती आव्हानं, या सर्व बाबी विचारात घेऊन AITG ग्रुपनं शेती सोपी करणारी यंत्रणा उभारण्याचं ठरवलं.
कापसाची वेचणी असो, ऊस तोडणी असो, फळांची काढणी असो, माती पाण्याचं परीक्षण असो की आणखीही अनेक गोष्टी. जिथं मनुष्यबळाची उणीव आहे तिथं एखादे शेतकरी कुटुंब आपल्या स्वतःच्या पातळीवर शेतीची मशागत आणि देखभाल करू शकतं. शेतमजुरांच्या टंचाईवर शोधले जाणारे हे उत्तर शेतीची दिशा बदलण्याची क्षमता राखते. महत्वाचे म्हणजे ही सारी स्वयंचलित यंत्रणा भारतीय शेती डोळ्यासमोर ठेवून संशोधित केली जात आहे. परदेशातल्या शेती उपकरणांचं अंध अनुकरण करून ही यंत्र विकसित केली जात नाहीत. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे हे वरदान ठरणार आहे. सौरभ भोगले 2003 मध्ये बीकॉमची पदवी घेत कौटुंबिक व्यवसायात रुजू झाले. व्यवसायाचं बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांकडून लहानपणापासूनच मिळत गेलं. शाळेत शिकत असतानाच उन्हाळ्याच्या सुटीत त्यांचे वडील त्यांना आवर्जून निर्लेप भांडी बनवणाऱ्या कारखान्यात काम पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी नेत असत. लहान वयातच त्यांना कारखान्यातल्या वेगवेगळ्या उत्पादनाच्या प्रक्रिया आणि यंत्र पाहायला आणि हाताळायला सुद्धा मिळाली. शॉप फ्लोअरवर 2-3 तास कामगारांसोबत काम करून जेवायच्या वेळी वडिलांसोबत परत घरी येणं असा त्यांचा त्यावेळचा उपक्रम असायचा. याच काळात त्यांना खऱ्या अर्थानं व्यवसायाचं बाळकडू मिळालं. पुढं आपल्याला वडिलांच्याच व्यवसायात सहभागी व्हायचे हे त्यांच्या मनात चांगलंच रुजलं. बीकॉमचं शिक्षण झाल्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून त्यांनी आपल्याच कुटुंबाच्या ऑटो पार्ट्स तयार करणाऱ्या मराठवाडा ऑटो काम्पो या कारखान्यात कामाला सुरुवात केली. प्रारंभी 6 महिने प्रोडक्शन शॉप फ्लोअरवर मशीन ऑपरेटर म्हणून कामाचा अनुभव घेताना त्यात ट्यूब बेंडिंग, हीट ट्रीटमेंट, शॉर्ट ब्लास्टिंग, CNC लेथ, ड्रिलिंग, टॉपिंग मशीन, क्वालिटी चेकिंग अशा अनेक प्रक्रियांवर काम करायची संधी त्यांना मिळाली. या 6 महिन्यात कंपनी सप्लाय करत असलेले ऑटो पार्ट कसे तयार होतात, त्यातले बारकावे, कठीण प्रक्रिया कुठल्या, क्वालिटी कंट्रोल काय असतो, मशीन मेंटेनन्स काय असतो, हे विषय त्यांना समजले. ट्रेनिंग मधली पुढची पायरी होती प्रोडक्शन सुपरविजनची. एका तासात किती पार्ट तयार होत आहेत, किती व्हायला हवेत याचा अभ्यास करून उत्पादन व्यवस्थित होत आहे याची खात्री करायची जबाबदारी त्यांनी हाताळली. त्याच काळात बजाज ऑटोच्या व्यवस्थापनानं त्यांच्या पार्ट सप्लायर कंपन्यांना म्हणजेच वेंडर्सना टोटल प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स TPM ही प्रणाली आत्मसात करण्याची सूचना दिली. सौरभ यांना कंपनीच्या व्यवस्थापनानं TPM प्रणालीसाठी काम करणाऱ्या टीममध्ये घेतलं. या काळात TPMच्या माध्यमातून कंपनीमध्ये सातत्यानं होत असलेले पण लक्षात न येणारे तोटे, ज्याला हिडन लॉसेस म्हणतात, असे 16 प्रकारचे तोटे काय असतात आणि हे तोटे कसे थांबवायचे यावर काम करण्याची संधी सौरभ यांना मिळाली. TPM ही जपानी संकल्पना बजाजचे प्रमुख श्री राजीव बजाज यांनी आणली आणि जपानी तज्ज्ञ श्री यामागुची सान यांनी त्याची अंमलबजावणी केली. यामुळे बजाजशी संबंधित उद्योग विश्वात मोठी क्रांती घडली. सुमारे 2 वर्ष TPM प्रणालीवर काम करून 2005 मध्ये सौरभ इंग्लंडमधील संडरलँड युनिव्हर्सिटीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम्स मॅनेजमेंटचा अभ्यास करायला गेले. इंग्लंडमध्ये शिक्षण घेताना विद्यापीठाशी संलग्न असलेल्या निस्सान या प्रवासी वाहनं तयार करणाऱ्या जपानी कंपनीत 2 महिने इंटर्नशिप करण्याची त्यांना संधी मिळाली. इंग्लंडहून परतल्यानंतर जपानी कंपन्यांचा चोख कारभार, कामाची शिस्त आणि कंपनीत काम करणाऱ्या लोकांची कामाबद्दल असलेली आत्मीयता आणि गांभीर्य पाहून प्रभावित झालेले सौरभ आपल्या कंपन्या सुद्धा कधीतरी जेव्हा शक्य होईल तेव्हा अशाच करायच्या अशी खूणगाठ मनाशी बांधून भारतात परतले. इंग्लंडहून परतल्यानंतर मराठवाडा ऑटो कॉम्पोमध्ये मोटरसायकलच्या समोरच्या सस्पेन्शनमध्ये लागणाऱ्या अंडर ब्रॅकेट या पार्टच्या निर्मितीची जबाबदारी अजित सौंदलगेकर यांनी त्यांच्यावर सोपवली. या कामाच्या दरम्यान सौरभ यांनी संडरलँड विद्यापीठात शिकलेल्या विषयांचा आणि निसान कंपनीत काम करून मिळवलेल्या अनुभवाचा पूर्ण वापर करत अंडर ब्रॅकेट डिव्हिजनला तोट्यातून बाहेर काढलं. एखाद्या नव्या पार्टची निर्मिती करत असताना त्याचं कॉस्टिंग कसं काढायचं हे त्यांना शिकायला मिळालं. नवे पार्ट विकसित करीत असताना
कंपनी कोणते खर्च करते आणि त्या खर्चाची विशिष्ट प्रकारे योग्य नोंद करून तो किती किमतीला विकता येईल याचं गुणांकन करणं म्हणजे कॉस्टिंग. खर्चाची योग्य ती नोंद झाली नाही तर पार्टची योग्य किंमत कळत नाही आणि त्यामुळे कदाचित 100 रुपयांचा पार्ट हा 97 रुपयांना विकला जाण्याची शक्यता असते. अशा प्रकारे वर्षभरात लाखो पार्ट कमी किमतीत कस्टमर कंपनीला पुरवले गेले तर पुरवठा करणारी कंपनी तोट्यात जाते. अंडर ब्रॅकेट डिव्हिजनमध्ये झालेलं चांगलं काम पाहून सौरभ यांना त्यांचे काका नित्यानंद भोगले यांनी 2009 मध्ये भोगले ऑटोमोटिव्हमध्ये कंपनीच्या व्यवस्थापनात मदत म्हणून बोलावून घेतलं. सौरभ यांनी सौंदलगेकर यांची परवानगी घेऊन भोगले ऑटोमोटिव्हमध्ये नित्यानंद काकांच्या मदतीला जाण्याची तयारी दर्शवली. सन 2009 ते 2014 अशी 4-4.5 वर्ष ते भोगले ऑटोमोटिव्हमध्ये दुचाकी वाहनात लागणाऱ्या कार्बोरेटर पिस्टन आणि मारुती टोयोटो 4 चाकी वाहनांच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये लागणाऱ्या ब्रेक पिस्टनच्या अत्यंत जिकिरीच्या निर्मितीसाठी कार्यरत होते. कस्टमर कंपनीनं दिलेल्या तपशिलाप्रमाणे हे पार्ट तयार झाले नाही आणि चुकून ते वाहनात बसवले गेले तर वाहनात प्रवास करणाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे या पार्टची निर्मिती डोळ्यात तेल घालून म्हणतात तशी करावी लागते. हे 100% झिरो डिफेक्ट पार्ट असावे लागतात. त्या निर्मितीच्या कामात कुठल्याही प्रकारची तडजोड करता येत नाही. एखाद्या सुवर्णकाराच्या कौशल्याचा कस लागावा असं हे काम. यात सौरभना परत अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. अशा प्रकारे 2003 ते 2014 या 11 वर्षांच्या काळात वेगवेगळ्या भूमिका बजावत भक्कम अनुभव घेतल्यानंतर सौरभना कंपनी व्यवस्थापनानं उमासन्स ऑटोकॉम्पो या कुटुंबाचीच मालकी असलेल्या एका कंपनीचं संचालक म्हणून घोषित केलं. उमासन्स ऑटोकॉम्पोमध्ये सुद्धा बजाज मोटरसायकलला लागणारे अनेक पार्ट्स तयार केले जातात. ऑटो पार्ट निर्मिती व्यतिरिक्त अजून काही व्यवसाय करावा या उद्देशानं सौरभ ज्यांना आपले ज्येष्ठ बंधू मानतात ते केदार देशपांडे आणि सौरभ यांचे वडील राम भोगले यांनी सौरभना एखादा नवीन व्यवसाय सुचवायची सूचना केली आणि त्यातूनच उत्तम क्वालिटीच्या बायसिकल आयात करून विकायच्या असं ठरलं. सायकलिंगची क्रेज वाढते आहे आणि आर्थिक सुबत्ता असलेल्या अनेक जणांना आपल्या आरोग्य संवर्धनासाठी चांगली सायकल आपल्याकडे असावी अशी गरज निर्माण झाली. याच प्रेरणेतून 2014 मध्ये उमासन्सच्या माध्यमातून भांडवल उभं झालं आणि ओरोबोरस या नावानं सौरभ आणि नुकतेच व्यवसायात रुजू झालेले त्यांचे 2 भाऊ मिहीर सौंदलगेकर आणि गौरव भोगले यांनी बायसिकल्सच्या व्यवसायाची सुरुवात केली. हा व्यवसाय करत असताना सौरभ यांना एखाद्या प्रॉडक्टचं मार्केटिंग आणि ते प्रॉडक्ट बाजारपेठेत विक्रेत्यांच्या माध्यमातून कसं विकावं याचा अनुभव घेता आला. सायकल विक्रीच्या व्यवसायाच्या निमित्तानं सौरभना पहिल्यांदाच एक स्वतंत्र व्यवसाय हाताळण्याची संधी लाभली. पूर्वी कंपनीत मदत करण्यासाठी म्हणून निभावलेल्या जबाबदाऱ्या आणि त्यातून केलेलं काम आणि आता सायकल विक्रीचा व्यवसाय आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामात एक मूलभूत फरक असा होता की या नव्या व्यवसायाची पूर्ण जबाबदारी आपल्यावर आहे. यावर अवलंबून असलेल्या कामगार कर्मचाऱ्यांचं घर आपल्यावर अवलंबून आहे हे सौरभ यांच्या लक्षात आलं. एखादा व्यवसाय सुरू करणं, त्यासाठी लागणारं भांडवल, मिळालेल्या भांडवलाचं योग्य नियोजन असे अनेक विषय त्यांच्यासाठी नवीनच होते. एखादा व्यावसायिक मूलभूत चुका करतो तेव्हा त्या चुकांची किंमत काय असू शकते हे या व्यवसायातच त्यांना कळलं. तेही व्यवसाय चालू असतानापेक्षा व्यवसाय बंद झाल्यावर त्यांच्या ते लक्षात अधिक आलं. या व्यवसायात होणारे नियमित खर्च उमासन्सनं पुरवलेल्या भांडवलातून विकत घेतलेल्या सायकलिंगच्या विक्रीतून होणाऱ्या नफ्यातून होणं अपेक्षित होतं. पण विकत घेतलेला माल लवकरात लवकर विकून पैसे मोकळे करण्यात सौरभना अपयश आलं आणि या अपयशातून सौरभना काही अत्यंत महत्वाचे धडे मिळाले. व्यवसाय करत असताना आर्थिक शिस्त ही सर्वात महत्वाची हा त्यांना मिळालेला मुख्य धडा. ते सांगतात, कोरोना संकटाच्या काळात आम्हाला सायकलचा उद्योग बंद करणं भाग पडलं. वास्तविक तो तोट्यातच बंद करावा लागला. परदेशातून आयातीपासून ते देशांतर्गत वितरणापर्यंत सगळ्याच गोष्टी या काळात नियंत्रणाबाहेर गेल्या. त्याचा फटका आम्हाला बसला. पण या काळात मी जास्तीत जास्त शिकू शकलो. व्यवसाय म्हणजे प्रॉडक्ट नव्हे, पैसा कसा हाताळायचा हे कळणं म्हणजे खरा व्यवसाय आहे.
हे अशा प्रत्यक्ष उदाहरणातून मला कळत गेलं. यात मला सगळ्यात ज्येष्ठांची मदत झाली, पण केदार सरांनी यात मला विशेषत्वानं मदत केली. मला कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळाली नाही. व्यवसायात यश हवं असेल तर ते कमवावं लागेल. लोक तोंड देखला रिस्पेक्ट दाखवतील, पण त्याला अर्थ नसतो. हा संदेश मला या सर्वांच्या माध्यमातून स्पष्टपणे कळला. जोवर व्यवहारातल्या पैशांचं महत्व कळत नाही, तोवर व्यवसायाची सूत्र हाती घेऊन उपयोग नाही. ओराबोरसच्या निमित्तानं व्यवहारातील खाचाखोचा मला कळल्या आणि त्यानंतर माझ्या वडिलांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकायचं ठरवलं असावं, असं आता मला वाटतं. व्यवसाय चालू करून तो बंद पडायचा कटू अनुभव घेऊन 2016 मध्ये सौरभ यांनी एक नवी कंपनी स्थापन केली, आय इन्व्हेंट लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड. भारतीय अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडतील अशी प्रगत शेतीसाठी लागणारी उपकरणं डिझाईन करून त्याची निर्मिती करणं ही या नव्या कंपनीची भूमिका आहे. सौरभ आणि त्यांच्यासोबत काही अभियंते या विषयात कार्यरत आहेत. कापूस वेचणी कामगारांची कमतरता लक्षात घेऊन आय इन्व्हेंट लॅब्स कंपनीनं बॅटरीवर चालणारं एक उत्तम असं कापूस वेचणी यंत्र तयार केलंय. केंद्र सरकारच्या सॉइल हेल्थ कार्ड या उपक्रमाच्या परिणामकारकतेसाठी झटपट माती परीक्षण यंत्र त्यांनी तयार केली आहे. या यंत्रांच्या साहाय्यानं मातीचा सामू, मातीत असलेले मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रियंट्स तपासता येतात. आतापर्यंतच्या वेगवेगळ्या अनुभवातून, शिकवणीतून एक जागतिक पातळीची प्रॉडक्ट डिझाईन कंपनी तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या संपूर्ण प्रवासात ज्येष्ठ उद्योगपती रामचंद्र भोगले यांचा पुत्र हे नातं व्यावसायिक वाटचालीत कुठंही गृहीत धरलं गेलं नाही. व्यवहार कौशल्यानं उद्योग सांभाळू शकणारा उद्योजक ही योग्यता सिद्ध केल्यानंतरच त्यांच्या हाती प्रत्यक्ष कामकाजाची सूत्र येऊ शकली. सौरभ सांगतात, हा उद्योग एकट्या राम भोगले यांचा नव्हता. त्यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक दशकांपासून प्रगतीपथावर वाटचाल करणाऱ्या 4 ते 5 जणांचा मिळून होता. त्यामुळे साहजिक पायघड्या घालून माझं स्वागत व्हावं अशी शक्यता आणि अपेक्षाही नव्हतीच. कॉलेज जीवनात मी फारसं गांभीर्य नसलेला तरुण होतो. मला पैशांची किंमत फारशी कळत नव्हती, त्यामुळे उधळपट्टी मी बरीच करीत असे. पदवी मिळाल्यानंतर प्रथम मला शॉप फ्लोअरला कामाला सुरुवात करण्यास सांगण्यात आलं आणि तेव्हा मला माझ्या वडिलांचा राग आला. हे मला हात काळे करायला का सांगतायत असा प्रश्न तेव्हा माझ्या मनात येत असे. हा राग कमी होण्यात काही वर्ष गेली आणि त्यांची भूमिका समजण्यात आणखी काही काळ जावा लागला. आज मागं वळून विचार करतो तेव्हा हे लक्षात येतं की तेव्हा त्यांनी तसं केलं नसतं तर आज मी कुठेच नसतो. पैशाची किंमत, उद्योगाचं महत्व, हात काळे करण्यामागची भूमिका, शॉप फ्लोअरवर काम करण्यातल्या खाचाखोचा कळायला आणखी काही वर्ष जावी लागली. कष्टकऱ्यांच्या कष्टांची जाणीव ठेवण्यापासून उद्योगाच्या प्रत्येक पैलूचं प्राथमिक ज्ञान घेण्यापर्यंत प्रत्येक आघाडीवर मी अनुभव घेत गेलो आणि तेव्हा मला माझ्या वडिलांची भूमिका कळत गेली. आय इन्व्हेंट लॅब मधील कर्मचाऱ्यांसह संपूर्ण सेटअपच नवा आहे. ती मोठी जबाबदारी आता सौरभ यांच्यावर आहे. याशिवाय आपल्या वडिलांची सामाजिक कार्याची धुरा पुढे नेण्याच्याच कर्तव्याचा एक भाग म्हणून मराठवाडा चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर CMIA या संघटनेच्या मानद सहसचिव पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. चेंबरच्या कार्यकारिणीत स्थान मिळवणारी भोगले परिवारातली ही 3री पिढी ठरली आहे. गौरव नित्यानंद भोगले. निर्लेप नॉनस्टिक कुकवेअरला लागणाऱ्या ॲल्युमिनियम प्लेट्सचा पुरवठा करण्याच्या दृष्टीनं ॲम्युलेट इंडस्ट्रीची स्थापना झाली. ॲल्युमिनियम रोलिंग मिल असंच याचं स्वरूप. ॲल्युमिनियम स्क्रॅपपासून शीटची निर्मिती करायची आणि ऑर्डरप्रमाणे त्यांचं सर्कल ब्लँकिंग करून पुरवठा करायचा. हे या उद्योगाचं मूळ स्वरूप. विस्तारीकरणात काही ऑटोमोटिव्ह कंपन्यांचं ॲल्युमिनियम पिस्टन आणि त्यावरच्या कोटिंगची कामं इथं सुरू झाली. त्यानंतर ब्रेक पिस्टनच्या उत्पादनातलं वैशिष्ट्य जपत इथून भारतभरातल्या आणि थायलंडमधल्याही काही कंपन्यांना ब्रेक पिस्टनचा पुरवठा सुरू झाला. आता ऑटोमोटिव्ह व्यतिरिक्त अन्य क्षेत्रातल्याही उत्पादनांमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. या उद्योगाची जबाबदारी
नित्यानंद भोगले सांभाळत असत. सन 2013 मध्ये एका ऑस्ट्रेलियन विद्यापीठाच्या सिंगापूर कॅम्पसमधून फायनान्स आणि मार्केटिंग विषयातलं MBA पूर्ण करून परतलेल्या गौरव भोगले यांनी या उद्योगाची जबाबदारी स्वीकारली. मूळ मेकॅनिकल इंजिनियर असलेले गौरव यांनी इथल्या कामांची सुरुवात 2010 पासूनच केलेली होती आणि अर्थातच बालवयापासूनच कंपनीतलं जाणं येणं आणि काही कामांचा अनुभव घेणं हा त्यांचा क्रम सुरूच होता. 2013 नंतर या सगळ्या गोष्टींना अधिकृत स्वरूप प्राप्त झालं आणि हळूहळू कंपनीची सूत्र त्यांच्याकडे हस्तांतरित होऊ लागली. गौरव सांगतात, उद्योजकांच्याच परिवारात जन्माला आलो, त्यामुळे जाणीवपूर्वक नसलं तरी वातावरणामुळे होणारे उद्योजकीय संस्कार जाणता अजाणता आपोआपच घडत गेले. मला नॉर्थ व्हॅली स्कूलमध्ये प्रवेश देण्यात आला होता. तिथंही प्रामुख्यानं उद्योजकीय पार्श्वभूमी असलेलीच मुलं होती. साहजिकच माझे सगळे बालमित्रही त्याच सर्कलमधले आले. आज अनेक बड्या कंपन्यांची सूत्र सांभाळणारी नवी पिढी माझी क्लासमेट आहे. आम्ही परस्परांशी फार क्वचितच बोलतो. तसे प्रसंग फारसे येतच नाहीत, पण जेव्हा बोलतो तेव्हा त्या कंपन्यांच्या मोठेपणाचं दडपण मनावर नसतं. आम्ही मैत्र भावातून परस्परांशी संवाद साधू शकतो, हे मला महत्वाचं वाटतं. शालेय शिक्षणानंतर अधिक एक्सपोजरच्या दृष्टीनं त्यांना पुण्यात आबासाहेब गरवारे कॉलेजात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी त्यांनी नाशिकमध्ये प्रवेश घेतला आणि तिथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन ते औरंगाबादेत परतले. तेव्हा विविध सामाजिक, आर्थिक, वैचारिक वर्तुळातील सहवासाचा अनुभव त्यांच्या गाठीला आला होता. उद्योजकीय परिवारातली पुढची पिढी म्हणून आपल्याला कुठलीही लक्झरी मिळाली नाही, हे अधोरेखित करताना ते सांगतात, मला घरून पाठवलेल्या मर्यादित पैशातच माझं खोली भाडं, जेवणाची सोय, पेट्रोल आणि अन्य सर्व खर्च भागवावे लागत. त्यामुळे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त गुजारा कसा करायचा याची सवय त्या काळातच लागली. तिचा उपयोग व्यावसायिक आघाडीवरही होतो आहे. त्याचा दुसरा उपयोगही असा झाला की आनंदी राहण्यासाठी, मजा करण्यासाठी तुम्हाला फार शान शौकीचं आयुष्य जगलं पाहिजे असं नाही. तुम्ही साधेपणातही भरपूर आनंदी आयुष्य जगू शकता. त्यामुळे भरपूर पैसा कमावला तरी त्याची उधळपट्टी करण्याची गरज नाही, ही शिकवण यातूनच माझ्यात रुजली. इंजिनिअरिंग नंतर काही काळ अन्य ठिकाणी कामाचा अनुभव घेण्याची त्यांची इच्छा होती. त्यांनी त्या दृष्टीनं अनेक कॅम्पस इंटरव्ह्यू दिले. त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना चांगलं यश मिळालं. त्यांच्याकडे असलेलं इंजिनिअरिंगचं ज्ञान, त्यांची कम्युनिकेशन स्किल्स यांच्या बळावर निवडीच्या चौकटीपर्यंत ते पोहोचत. पण त्यांची उद्योजकीय पार्श्वभूमी कळली की हा आपल्याकडे फार काळ काम करणार नाही, हे जाणून ते गौरव यांना नकार देत. गौरव यांनीही कुठल्याच मुलाखतीत आपलं औद्योगिक बॅकग्राऊंड लपवलं नाही, ते खोटं बोलले नाही. अंतिमतः असं झालं की बाहेरचा अनुभव घेऊन आपल्या कंपनीत येण्याची इच्छा दूर सारत त्यांना आपल्याच कंपनीत येऊन दाखल होणं भाग पडलं. इंजिनियर होण्याआधी कंपनीतलं त्यांचं जाणं येणं असे, तेव्हा शॉप फ्लोअरवर चाललेली कामं पाहणं, थोडीफार माहिती घेणं इतकंच ते करत. करिअरचा भाग म्हणून येणं सुरू झालं तेव्हा त्यांच्यासमोर 2 पर्याय सर्वात आधी आले. मुकुंद भोगले यांच्यासोबत निर्लेपमध्ये काम सुरू करायचं किंवा वडील नित्यानंद भोगले यांच्या समवेत एम्युलेट इंडस्ट्रीमध्ये. ते सांगतात, मला जेव्हा B2C कामाची भीती वाटत असे, थेट कस्टमर सोबतचा संवाद साधणं हे त्यामानाने सोपं असं माझं मत होतं. त्यामुळे मी अंतर्गत काम असलेल्या एम्युलेटची निवड केली. ॲल्युमिनियम स्क्रॅप मेल्ट करून त्यापासून शीटची निर्मिती आणि पॅनसाठीची सर्कल ब्लँकिंगची प्रोसेस यामध्ये मी कामाला सुरुवात केली. साधारण 1.5 वर्षाच्या काळात तिथल्या प्रत्येक विभागाचा आणि कामाचा मी अनुभव घेतला. त्यानंतर मला असं वाटू लागलं की अधिक क्षमतेनं काम करण्यासाठी मी MBA करायला हवं. मला भारतीय धाटणीत ते करण्याची इच्छा नव्हती. त्यातून काही नवीन शिकण्याचं, नवा दृष्टिकोन मिळण्याची अपेक्षा मला होती. त्यासाठी मी बराच अभ्यास करून ऑस्ट्रेलियन विद्यापीठाच्या सिंगापोर कॅम्पसमधील अभ्यासक्रमाची निवड केली. इथे मला फायनान्स आणि मार्केटिंग या विषयातलं MBA करता येणार होतं.
ती एंट्रन्स देऊन प्रवेश मिळवल्यानंतर तिकडे जाण्याआधी साधारण 4 महिने मी निर्लेपमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, HR आणि अकाउंट्स विभागातही काम केलं. तिथंही मी शिकतच गेलो. मार्केटिंग पासून मात्र मी इथंही दूरच राहिलो. सिंगापूरचा MBA इन फायनान्स अँड मार्केटिंगचा अभ्यासक्रम मात्र त्यांच्या मनातली ही भीती घालवणारा ठरला. 1.5 वर्ष ते तिथं होते. तिथंही काही काळ एखाद्या कंपनीत अनुभव घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण स्थानिक धोरणांमुळे तेव्हाही त्यांना तशी संधी मिळाली नाही. ते सरळ औरंगाबादेत परतले. या अभ्यासक्रमातून मिळालेली वैश्विक दृष्टी, मार्केटिंगच्या विषयाची गेलेली भीती आणि स्वतःच्या जडणघडणीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात खूप मोठे फरक झाले होते. या वळणावर त्यांच्यासमोर फॅमिली बिझनेसमधील विविध पर्याय पुन्हा एकदा खुले झाले. यावेळी त्यांनी निर्लेप ऑटो डिव्हिजनचीच निवड केली. काही काळातच निर्लेपचा बजाजशी व्यवहार झाल्यानंतर या कंपनीचं नामकरण भोगले ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड असं झालं. इथल्या कामकाजात आणि उत्पादनातही मोठा फरक पडला. मधल्या काळात इथं पिस्टनची निर्मिती सुरू झाली होती. बॉश, केहिन, फ्राय सारख्या मल्टीनॅशनल सोबतचं काम इथे सुरू झालेलं होतं. गौरव सांगतात, MBAच्या आधी मी काम करत होतो तेव्हा मी हे कामकाज शिकून घेण्याच्या दृष्टीनं फ्लोअरवर वावरत असे. रॉ मटेरियल, प्रोसेस, प्रॉडक्ट, प्रोडक्शन लाईन यांच्याबरोबरच कंपनीचे व्यवहार समजून घेत असे. कंपनीत काम करणारी वरिष्ठ अधिकारी मंडळी यांच्याशी माझा संवाद होत असे. परतल्यानंतरही 3-4 महिने मी शॉप फ्लोअरवर शिफ्टमध्ये काम सुरू केलं. जो कॉम्पोनंट आम्ही बनवत होतो तो नेमका कसा बनतो याची माहिती मिळवण्याचा आणि थेट कामाचा हा अनुभव खूप महत्वाचा होता. माझ्यावर काही जबाबदाऱ्या सोपवण्यास सुरुवात झाली. या निर्णय प्रक्रियेत मी सहभागी नसे किंवा त्यावर माझं मत मांडणं, ती जबाबदारी घेणं हे माझ्याकडून अपेक्षित नसे. फक्त जे काही चाललं आहे ते माझ्या नजरेखालून जावं एवढंच त्यात अपेक्षित असे. त्याच वेळी तिथं काम करणाऱ्या सर्वांनाच या दृष्टीनंही माझा परिचय व्हावा असा विचार नित्यानंद भोगले यांनी म्हणजेच माझ्या बाबांनी केला असावा. एक जाणीव अगदी पहिल्या दिवसापासून आम्हाला करून दिली गेली होती. ती ही की कधीही मालकाच्या आविर्भावात वागू नका. तुमच्याकडे ज्ञान, अनुभव आणि अधिकार या 3ही गोष्टी नाही. त्याआधी मिळवा आणि त्यानंतर पुढच्या वाटचालीचा विचार करा. त्यामुळे मी शिकत असताना माझ्या मॅनेजरना मी जो आदर देत होतो तो आजही प्रत्यक्ष कामात उतरून इतकी वर्ष झाल्यानंतर माझ्या कंपनीचा CEO म्हणून काम करत असताना सुद्धा तसाच देत आलो आहे. कारण तो संस्कारच तसा झाला. तो नुसतं सांगून झाला नाही, तो आधीच्या पिढीच्या वर्तनातून आपोआपच झाला. पण त्याचा एक वेगळाच परिणाम झाला. काही वेळा कामात किंवा प्रॉडक्टमध्ये चुका होत, हवं तसं काम होत नाही. अशा स्थितीत मला हे असंच हवं आहे असं या सिनियर्सना सांगायचं कसं हा प्रश्न मला पडू लागला. अशा वेळी मी बाबा किंवा काकांऐवजी सौरभ दादाशी बोलत असे. तो याच प्रवासातून पुढे गेलेला होता, त्यामुळे त्याच्याशी बोलणं मला अधिक सुरक्षित वाटत असे. अशा परिस्थितीत कोणाला काय वाटेल यापेक्षाही आपण ज्या मल्टीनॅशनल कंपन्यांना ते पार्ट पुरवत आहोत त्या जॉबवर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार उद्योजकानं केला पाहिजे. वैयक्तिक आदर हा भाग वेगळा आणि कामातली अचूकता हा भाग वेगळा. वेगवेगळ्या प्रसंगातून हे सगळं मी शिकत गेलो. कंपनीत पूर्ण वेळ कामात सुरुवात केल्यानंतर काही महिन्यांनी माझ्यावर एक एक जबाबदारी टाकण्यास सुरुवात झाली. आमच्याकडील अधिकाऱ्यांना काही मोजक्या गोष्टींसाठी मला रिपोर्ट करण्यास सांगण्यात आलं. तेव्हा अगदी प्रारंभी हे समजून घेण्यात मला काही अडचणी आल्या. मला टेक्निकल नॉलेज शून्य असताना त्या विषयात उत्तम ज्ञान असलेल्या अधिकाऱ्यानं मला हे रिपोर्ट केलं. मी ते समजून घेत गेलो. त्यावर कुठलेही निर्णय घेणं माझ्याकडून अपेक्षित नव्हतं. निर्णय मॅनेजरच घेणार होते, त्यांची सही महत्वाची होती. पण ते विषय माझ्या नजरेखालून गेले पाहिजेत, मी ते समजून घेतले पाहिजेत असं मात्र त्यात अपेक्षित होतं. उदाहरणार्थ, एखादं परचेसचं इनव्हॉइस असेल आणि एकाच वेंडरकडून वर्षानुवर्ष आम्ही ते खरेदी करत असू तर मला प्रश्न पडायचा
की आपण दुसरा वेंडर का नाही शोधत? कॉम्पिटेटिव्ह रेट आपण का नाही मागवत? खात्री का करून घेत नाही? काही काळानं मी असे प्रश्न विचारू लागलो. त्यातल्या काही प्रश्नांचा फायदाही झाला. आम्हाला पर्यायी व्हेंडर सुद्धा उपलब्ध झाले. पूर्णतः माझ्यावर सोपवलेला पहिला विषय होता पर्यावरण विषयक कायदेशीर पूर्ततांचा. आरोग्यविषयक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेली मानकं आमच्याकडे आहेत का? धोकादायक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची? प्रदूषण नियंत्रणाची प्रक्रिया कशी राबवायची? प्रदूषण नियंत्रण महामंडळातल्या परवानग्या वगैरे कशा काढायच्या? EHS ओशाचं सर्टिफिकेशन, या सगळ्या गोष्टींमध्ये मी लक्ष घातलं आणि साधारण 1.5 वर्षात ही कामगिरी पूर्ण झाली. एक एक करत टप्प्याटप्प्यानं कामांच्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवल्या गेल्या आणि माझे बाबा कंपनीच्या दैनंदिन कामकाजातून बाहेर पडत गेले. फक्त धोरणात्मक विषयात ते लक्ष घालतात. त्यांची पिढी आणि माझी पिढी ही वेगळी आहे. माझ्या काही धारणाही वेगळ्या आहेत. सगळी कामं स्वतः शिकून घे, नाहीतर ते तुला फसवतील, ही आधीच्या पिढीच्या मनातली भीती मला वाटत नाही. प्रत्यक्षात असं कधी होतही नसतं. आपण सक्षम व्हावं ही त्यामागची धडपड असायची. पण आता कामांचा विस्तार आणि तांत्रिक गरजा इतक्या विस्तारल्या आहेत की मी त्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालू शकत नाही. अशा वेळी सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास टाकणं आणि वेस्टेज कंट्रोल करत क्वालिटी आउटपुटवर लक्ष केंद्रित करणंच आवश्यक ठरतं. मला काय हवंय, कोणते रिझल्ट हवेत ते मी सांगतो. संकल्पना ते प्रत्यक्षात उत्पादन बनवणं, या गोष्टी तेच करतात. मी त्यांना प्रेरणा देतो, स्वातंत्र्य देतो. कामं तेच करतात, तेच रिझल्ट देतात. आपण त्यांची वाखाणणी करायची असते. मी त्यात लक्ष घालायला सुरुवात केली तर त्याचं श्रेय मलाच देण्याची चढाओढ सुरू होईल. मला त्या श्रेयवादात अडकायचं नाहीये. ते कष्ट करतात, त्यांना त्याचं फळ मिळालं पाहिजे, इतकंच मी पाहतो. गौरव यांनी 2013 मध्ये कंपनीत पूर्णतः लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यानंतरच्या 4 वर्षात जे शिकता आलं त्याच्या दुपटीपेक्षा अधिक शिक्षण कोरोनाच्या संकट काळानं त्यांना दिलं. या 3 वर्षात त्यांचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाला. त्याच्या काही काळ आधी BS6 बाबत सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचा उद्योग मूलतः ज्यावर अवलंबून होता तोच व्यवसाय बंद झाला. अशा स्थितीत पर्याय शोधत ते पुढे जात राहिले. हा उद्योग फॅमिली बिझनेस असला तरी भविष्यात तो प्रोफेशनली रन फॅमिली बिझनेसच्या स्वरूपात विकसित झाला पाहिजे असं नियोजन ते करू इच्छितात. ऑटोमोटिव्ह क्षेत्रावर असलेलं आपल्या कंपनीचं अवलंबित्व कमी करायचं आणि कमी रिस्की पण अधिक चांगलं उत्पन्न देणारी नवी उत्पादनं शोधणं हे त्यांनी लक्ष ठरवलेलं आहे. त्यांच्या ब्रेक पिस्टनला आज अक्षरशः पर्याय नाही. पण त्या मर्यादित लाभासाठी त्यात करावी लागणारी मेहनत पुढच्या काळात त्यांना परवडणारी नाहीये. नॉन ऑटोमोटिव्ह, नॉन सेफ्टी बट क्रिटिकल असं उत्पादन शोधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. फायर सेफ्टीच्या क्षेत्रातलं एक उत्पादनही त्यांनी सुरू केलंय. ज्या B2C चा एक फिअर फॅक्टर त्यांच्या मनात एकेकाळी होता तो आता पूर्णपणे गेलाय. उलट आता तशा प्रकारचं उत्पादन तयार करण्याकडे त्यांचा कल वाढतो आहे. आपण तयार केलेलं उत्पादन आवडलं तर कस्टमर ते घेईल. त्यात एखाद्या वस्तूत काही दोष निर्माण झाला तरी त्या कस्टमरला ती वस्तू बदलून देण्यानं काम मार्गी लागतं. वेंडरच्या उत्पादनातून पुढे जो काही त्रास होतो तो तिथं होत नाही, हा त्यांचा त्यामागचा दृष्टिकोन. या 3 भावंडात सगळ्यात धाकट असलेल्या मिहीर यांच्या विचार प्रक्रियेत काही वेगळेपण आहे. मुंबईतून MBA इन फॅमिली बिझनेसचा अभ्यासक्रम पूर्ण करणारे आणि त्याआधी आपली प्रोडक्शन इंजिनिअरिंगची पदवी घेणारे मिहीर उद्योजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरात मुलांवर होणाऱ्या संस्कारांना ड्रायव्हिंग स्किल्सची उपमा देतात. निर्हेतुकपणे होणारे वाहन चालवण्याचे संस्कार जसे वाहन चालवताना तेवढ्याच नकळतपणे वापरता येतात, तसंच बालपणी कानावर पडणाऱ्या गप्पा, कंपनीत बाबांसोबत गेलेले असताना केलेली निरीक्षणं यांचा नकळत परिणाम मनावर होत असतोच. त्यांच्या चर्चेतून रॅशनल थिंकिंग वगैरे महत्वाच्या गोष्टी असतात. त्याचा उपयोग प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केल्यानंतर नक्कीच होतो, हे त्यांचं निरीक्षण. डायनिंग टेबल कॉन्व्हर्सेशन हे कुठल्याही MBA पेक्षा कमी नाही
हा त्यांचा या विषयातला निष्कर्ष. इंटिग्रिटी, कमिटमेंट, कंपॅशन, पॅशन, इनोव्हेशन आणि प्राऊड ऑफ रूट्स हे कंपनीत मांडलेलं विजन स्टेटमेंट आपल्या ग्रुपमधला प्रत्येक जण प्रत्यक्षात जगतो असं ते अभिमानानं सांगतात. या मागे प्रेरणा आहे ती आधीच्या पिढीच्या मेहनतीची आणि त्यांनी जपलेल्या कार्यसंस्कृतीची. कोण काय म्हणतो, कोण कसा पाहतोय याला आपल्याकडं प्राधान्य नाही. आपल्याला काय वाटतं, काय योग्य आहे तेच करायचं, ही या ग्रुपची परंपरा. अगदी लहानपणापासूनच वडिलांसमवेत कंपनीत येत असलेल्या मिहिर यांना आपल्या कंपनीविषयीचा आपलेपणा या ठिकाणी येऊन काम करण्यासाठी प्रेरक ठरला. इंजिनिअरिंग पाठोपाठ त्यांनी MBA इन फॅमिली बिझनेसचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आपल्या कामावर आणि निर्णय प्रक्रियेवर त्या अभ्यासक्रमाचा मोठा प्रभाव असल्याचं ते आवर्जून सांगतात. कुठल्या तरी विषयात स्पेशलायझेशन असलेलं MBA करण्याऐवजी मी फॅमिली बिझनेस मधलं MBA पूर्ण केलं. त्याचा फायदा मला असा झाला की ज्यांचं स्पेशलायझेशन झालेलं आहे त्यांना माझ्या कंपनीत कामावर घ्यायचं, तर मला काय काय यायला पाहिजे, त्यांच्यात काय पाहायला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. असं एक साधं सोपं निरीक्षण ते मांडत असताना आपली तिथं विकसित झालेली निर्णय प्रक्रियाही ते या संवादातून व्यक्त करत जातात. हार्डवेअर विकणाऱ्यांपासून कोट्यावधींचे उद्योग चालवणाऱ्यांपर्यंत प्रत्येक जण आपापल्या व्यवसायाला बिझनेस असंच म्हणत असतो. मग बिझनेस नेमका कशाला म्हणायचं? पैसे सगळेच कमवतात, काम सगळेच करतात. इथं नवा विचार असा मिळाला की काम करून आपण पैसा कमावला पाहिजे. आपल्यावर अवलंबून असलेल्या सर्व परिवारांचं भलंही झालं पाहिजे. त्यासाठी मी स्टिअरिंग कॉलम बनवतोय की आणखी काही, याला फारसं महत्व नाही. बिझनेस म्हणजे लोक, बिझनेस म्हणजे पैसा. या दोन्ही गोष्टी व्यवस्थित असतील तर कुठलीही गोष्ट म्हणजे बिझनेस. हे अभ्यासक्रमातलं माझं पहिलं शिक्षण. काही कंपन्या खूप मोठ्या होतात, त्याविषयी शिळोप्याच्या गप्पाही रंगतात. त्यांनी हे बरं केलं, हे वाईट केलं आणि त्यामुळे ते मोठे झाले. पण खरी बाब अशी असते की मोठ्या होणाऱ्या कंपन्या वेळेवर निर्णय घेतात. तो बरोबर ठरतो की चुकीचा हा भाग वेगळा, पण वेळेवर निर्णय घेतला आणि तो अचूक ठरला तर फायदाच होतो आणि चुकला तर दुरुस्तीला वेळही मिळतो. निर्णयात चालढकल झाली आणि ऐन वेळी निर्णय घेतला तर दुरुस्तीला मिळणारा वेळ हाती नसतो आणि चूक झालीच तर त्याचा तोटाच होतो. तिथं त्यांचा मोठे होण्याचा मार्ग बंद होतो. नेटवर्किंग महत्वाचं असतं. कर्मचारी, ग्राहक, पुरवठादार यांच्याशी नेटवर्किंग तर असतंच, पण त्या बाहेरचं जग फार मोठं आहे. त्या जगात आपलं अस्तित्व काय आहे? मी देशात कुठेही गेलो तर माझ्या ओळखीचं कुणी आहे का? मी स्वतः कुठेही गेलो तर त्या ठिकाणी माझ्यासाठी माझे मित्र गाडी ड्रायव्हर पाठवतात. तिथं गाडी ड्रायव्हर महत्वाचा नसतो, तिथलं लोकल कनेक्ट महत्वाचं असतं. परिवारामुळे हा कनेक्ट तर मिळतोच, पण मी स्वतः असा कनेक्ट किती मोठ्या प्रमाणावर उभा करू शकतो यावर माझ्या प्रगतीचा वेग अवलंबून असतो. एक मोठा परिवार आपण निर्माण करू शकतो. आमच्या संस्थेत वेगवेगळ्या फॅकल्टीज येत असतात. त्यांना कितीही प्रश्न विचारले तरी ते अथकपणे न कंटाळता उत्तरं देतात, समाधान करतात. इंजिनिअरिंग शिकताना खूप जास्त प्रमाणात प्रश्न विचारले की शिक्षक चिडत असत. या शिक्षणात अमर्याद प्रश्न विचारता आले, ज्ञानाची भूक भागवता आली. त्याचा फायदा व्यवहारात उतरल्यानंतर झाला. हवेली की उम्र 60 साल असा एक हिंदी वाक्प्रचार आहे. आपल्याकडेही असंच बोललं जातं की पहिली पिढी उद्योग सुरू करते, दुसरी वाढवते आणि तिसरी संपवते. त्यात वेगवेगळे मतप्रवाह आणि उदाहरणं मांडता येतील, तरीही मुख्य सूत्र हेच उरतं की 2 पिढ्यांमध्ये सुसंवाद नसेल तर उद्योग असो की घर ते कोसळतच. कुठल्याही नव्या संकल्पना अंमलात आणायच्या तर सर्वांशी कनेक्ट महत्वाचा असतो. तो डिस्कनेक्ट झाला तर संवादात दरी निर्माण होते आणि त्यातून अयशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कुटुंब असो की कर्मचारी सर्वांशी संवादाचे पूल बांधत राहायलाच हवेत. कौटुंबिक व्यवसायात अनेकदा पुढच्या पिढ्यात मतभेद निर्माण होत असतात. आधीची पिढी मिळून मिसळून राहत असते, पण नव्या पिढीतले सूर काही वेळेला जुळत नाहीत. आमच्याकडे सुदैवाने तशी स्थिती नाही.
आम्ही सगळी भावंड परस्परांशी खूप चांगले जोडलेलो आहोत. पण अनेक ठिकाणी असं नसतं. हवेली की उम्र वाढवायची असेल तर या साऱ्या भेगा बुजवणं गरजेचं ठरतं. वेळेची किंमत, वेळेवर निर्णय घेण्याचं महत्व नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही अभ्यासक्रमादरम्यान परदेश दौऱ्यावर जात जपानमध्ये टोयोटा, कोरियात ह्युंदाई आदी कंपन्यांना भेटी दिल्या. ह्युंदाईच्या भेटीच्या दरम्यान आमच्या काही 6 अध्यायांच्या उशिरा उठण्यामुळे आम्हाला कंपनीत पोहोचायला 15 मिनिटं उशीर झाला. त्यावर कोणीही काहीही प्रतिक्रिया दिली नाही. कंपनीतला पाहणी दौरा सुरू झाला तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला दिलेल्या वेळेतली 15 मिनिटं आधीच संपलेली आहेत. आपण आता टूर 16व्या मिनिटापासून पुढे सुरू करू. वेळ चुकवल्याचा एवढा कठोर धडा आमच्यापैकी कुणीही आयुष्यभर विसरणार नाही. वेळ महत्वाची आहे. तुम्ही किती काम करता, किती कार्यक्षम आहात, यापेक्षाही तुम्ही ते योग्य वेळी करता का, हे महत्वाचं आहे. कुठलीही नवी गोष्ट आणताना, अंमलबजावणी सुरू करताना त्यातून मी किती लवकर पैसा कमवायला सुरुवात करू शकेन याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. कारण बिझनेस म्हणजे माणसं आणि बिझनेस म्हणजे पैसा. तुम्ही गुंतवलेल्या पैशाचं रिटर्न लवकरात लवकर सुरू झालंच पाहिजे. अनेक वर्षांच्या सरावातून, अनुभवातून आज उत्तम पद्धतीनं कामकाजावर नियंत्रण मिळवणाऱ्या मिहीर यांचं पहिलं वर्ष मात्र सगळ्या गोष्टी समजून घेण्यातच गेलं. बालपणापासून कंपनीतलं जाणं येणं सुरू असलं तरी प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव मात्र वेगळाच असतो. काय चाललंय हे त्यांना हळूहळू कळू लागलं. पण त्यात काय बदल करायचे, ते कसं करायचं, जे चालू आहे ते डिस्टर्ब न करता कशा पद्धतीनं कामगिरी सुधारायची, यावरची त्यांची विचार प्रक्रिया दीर्घकाळ चालली. तरुण रक्ताला नेहमीच आव्हानांची, बदलांची आवड असते. पण आपल्याला हवा असलेला बदल नेमका कशासाठी करायचा याचं भान येणं खूप गरजेचं असतं. एखादी व्यक्ती आवडत नाही म्हणून ते काम बदलायचं की उत्पादकता वाढवण्यासाठी गरज म्हणून तिथले बदल करायचे, याचं तारतम्य कंपनीच्या संचालकांमध्ये असणं खूप गरजेचं असतं. कामाची गरज आणि त्या व्यक्तीची क्षमता यांची सांगड घालत योग्य जागी योग्य माणूस नियुक्त केला तरच उत्पादकता वाढू शकते. त्यामुळे कुठलाही बदल करताना त्यामागले आपले हेतू आणि कंपनीचं हित हे तपासलंच पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन. कंपनीत जबाबदारी घेऊन कामाला प्रारंभ केला तेव्हा मिहीर यांच्यावर एका अशा युनिटची जबाबदारी टाकण्यात आली जिथं खूप मोठ्या प्रमाणावर अनरेस्ट होता. ते सांगतात, तिथं मला सगळीकडेच आग लागल्याचा भास व्हायचा. कस्टमर इरिटेशन तर खूप मोठ्या प्रमाणावर होतं. कामगार आणि अधिकाऱ्यातही असमाधान होतं. सगळीच अस्थिरता होती. मी समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की कस्टमरच्या काही अपेक्षा अव्यवहार्य आहेत आणि कामगारांच्या पातळीवरही काही सुधारणा होणं गरजेचं आहे. मला काय वाटतं हे बाजूला ठेवून मी कस्टमरचं म्हणणं पूर्णपणे समजावून घेतलं. त्यांच्या तक्रारींचं विश्लेषणही केलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांच्या अव्यवहार्य तक्रारी बऱ्याच आहेत. मी त्यांना विश्वासात घेतलं, स्थितीचं विश्लेषण त्यांच्यासमोर मांडलं. त्यांनी कुठल्या गोष्टींचे आग्रह सोडल्यानंतर परिस्थिती सुरळीत होईल हे मी त्यांना समजावून सांगितलं. त्याच वेळी मी माझ्या टीमवरचं सगळं प्रेशर काढून घेतलं. सगळेच नोकरी करत होते, सगळ्यांनाच काम करायचं होतं, पण प्रेशर खाली कोणीच चांगली कामगिरी करू शकत नाही. प्रेशर वाढलं की प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीनं प्रतिसाद देत असतो. मी हे सगळं प्रेशर माझ्यावर घेतलं. त्यांची कार्यक्षमता वाढली. जवळजवळ 3 ते 4 वर्ष मी हे करत गेलो. अनेक प्रसंगी क्लायंटच्या साईटवर भेटी दिल्या. तिथं चर्चा काहीच केली नाही. माझ्या सहकाऱ्यांनाही मी फक्त निरीक्षण करण्याचा आणि ऐकून घेण्याचा सल्ला दिला. आमच्या असं लक्षात आलं की काही क्लायंट त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक मागणी करतायत. त्या मागणीचा ताण आमच्या सिस्टीमवर येतोय. निरीक्षणातून लक्षात आलेल्या गोष्टी नंतर चर्चेतून मी त्यांच्या समोर मांडल्या. ते प्रेशर कमी झालं. आर्थिक ताणही कमी झाला. तिथली प्रोडक्शन लाईन कशी आहे, उपलब्ध स्पेस किती आहे, इन्व्हेंटरी किती साठवू शकता, फिनिश माल ठेवण्याची स्पेस किती आहे, याचा अंदाज आला की त्यांची गरज लक्षात येते आणि गरज नसताना केली जाणारी डिमांडही कळते. असे प्रश्न सोडवणं मग सोपं जातं. आता त्या युनिटची शिस्त इतकी उत्तम प्रकारे लागली आहे की त्या काळी दररोज 15-16 कस्टमरचे कॉल घेणारा मी
आता महिन्यातून क्वचितच एखादाच कॉल मला अटेंड करावा लागतो. पॉवर ऑफ ऑब्झर्वेशन अँड लिसनिंगचं महत्व खूप आहे. प्रश्न नेमकेपणानं ओळखणं, तो सोडवण्यासाठी नेमकी उपाययोजना सुचवणं, कामाचा वेग वाढवणं, अचूकपणे काम पार पाडणं, या गोष्टी महत्वाच्या. तुमची सिस्टीम व्यवस्थित काम करत असेल तर तुम्हाला तुमच्या कस्टमरशी वारंवार बोलायची गरजच पडत नाही. मी शक्यतो कस्टमरशी बोलणं टाळतो. ज्यांच्यावर ती जबाबदारी सोपवली आहे त्यांनी ती पार पाडावी. अडचण आलीच तर मी आहेच, पण दैनंदिन कामात मला अडकवून चालणार नाही. मी विस्ताराचा पुढचा विचार केला पाहिजे. भविष्याची वेध घेणारी काही नवी उपकरणं आम्ही विकसित केली आहेत. ग्राहकाची गरज काय आहे याचा वेध घ्यायचा. मार्केटमध्ये ती गरज भागवणारी कुठली साधनं आहेत ते शोधायचं आणि त्यापेक्षा स्वस्त आणि परिणामकारक साधन आपण विकसित करायचं, हे धोरण आम्ही ठरवलंय. आम्ही विकसित केलेलं ऊस तोडणी यंत्र ताशी 10 टन ऊसाची तोडणी करून त्याच्या मोळ्या बांधून तयार करते. बाजारात परदेशी बनावटीची अशी यंत्र 1.5 ते 2 कोटी रुपयात उपलब्ध आहेत. आम्ही हे 25-30 लाख रुपयात उपलब्ध करून देत आहोत. परदेशी यंत्र फार तर कारखाने खरेदी करू शकतील. आमचं यंत्र साधा कंत्राटदारही थोडंफार कर्ज घेऊन खरेदी करू शकतो आणि 1-2 हंगामात तो कर्जमुक्तही होऊ शकतो. एक इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर आम्ही बनवलाय. उद्योगात तो उपयोगाला येईल. 1 टग विकसित केला आहे. तो फ्लोअरवरल्या 1 टन वजनाच्या ट्रॉलीही 1 टग विकसित केला आहे. तो फ्लोअरवरच्या 1 टन वजनाच्या ट्रॉलीही सहजपणे ओढून नेऊ शकेल. मानवी कष्ट कमी करून उत्पादकता वाढवणारी उत्पादनं आम्ही विकसित करत आहोत. जी परदेशी उत्पादनांपेक्षा स्वस्त तर असतीलच, पण ती भारतीय स्थिती डोळ्यासमोर ठेवून विकसित केलेली आहेत. त्यामुळे ती अधिक उपयुक्त ठरतील. तामिळनाडू, कर्नाटक सीमेवर होसूरमध्ये आम्ही सुरू केलेला प्लांट अशाच उत्पादनांसाठी प्रामुख्यानं काम करतो. मनात संकल्पना तर खूप असतात, अनेकांच्या मनात अनेक असतात, पण त्या प्रत्यक्षात उतरल्या तरच त्यापासून काहीतरी निर्माण होऊ शकतो, उपयोगात येऊ शकतं. तुम्ही जगावेगळं काही करायला जाऊ नका. त्यात 15-20 वर्ष विनाकारण वाया जातील आणि धनशक्तीही खर्च होईल. ज्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि परवडणाऱ्या नाहीत त्यावर काम करा. जे मार्केटमध्ये आहे आणि विकलं जातंय तर त्याला ग्राहक उपलब्ध आहे. आपण त्यावर अधिक काम करायला हवं. अधिक परिणामकारक आणि किफायती पर्याय आपण दिले तर ग्राहक आपोआपच आपल्याकडे वळेल. जे काम 3 महिन्यात होतं ते 2 महिन्यात कसं होईल, अधिक परिणामकारक कसं होईल, यावर मी नेहमी लक्ष देतो आणि मी हेच करायला पाहिजे. दैनंदिन कामांसाठी माझी टीम आहे. ती जिथं अडेल आणि अडली तरच मी तिकडे लक्ष दिलं पाहिजे. मी रोजच तिथे अडकलो तर हे नवं काम कोण करणार? काम करणारी टीम स्वतंत्र आहे. माझं काम सोल्युशन्स शोधणं हे आहे. मी पेक्षा आम्हीवर विश्वास ठेवत क्षमतांनुसार कामगिरी सोपवून त्या व्यक्तीकडून तेवढ्या रिझल्टची अपेक्षा करत कामांच्या डेलिगेशनवर विश्वास ठेवत स्वतःला नव्या विचारांसाठी नियोजनासाठी मोकळं करत मिहीर आपली वाटचाल करतायत. जुन्या पिढीशी समन्वय, सोबतच्यांशी सुसंवाद आणि भावी पिढींना प्रेरणा देणारी त्यांची वाटचाल दीर्घकालीन आहे. समजून घ्या, ऐकून घ्या, निरीक्षण करा आणि व्यक्तीऐवजी परिस्थिती सापेक्ष विचार करा. त्यातूनच तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतात, हा त्यांचा अनुभव आहे. नव्या पिढीनं आपला जुना उद्योग पुढे घेऊन जाताना त्यात मूल्यवर्धन करताना नेमकं कशा प्रकारे विचार करायला हवा, कसं काम करायला हवं, करून घ्यायला हवं, याचं वेगवेगळ्या पैलूंमधून दर्शन या 3 भावंडांच्या चर्चेतूनच घडतं. आधीच्या पिढीनं ज्या तळमळीनं आणि दूरदृष्टीनं आपल्या उद्योगाला नवनवी वळणं दिली, नव्या क्षेत्रात पदार्पण केलं, तीच परंपरा नवी पिढी पुढं चालवत आहे. हाताशी आलेल्या अनुभवामुळे ती अधिक परिपक्वपणे या सर्व गोष्टींना सामोरं जात आहे आणि त्यातूनच नव भवितव्य घडण्याची शक्यता साहजिकच निर्माण झालेली आहे.
नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली? नक्कीच आवडली असेल. अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मुव्हिंग एस्पिरेशन्स या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता. हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निःशुल्क उपलब्ध आहे. मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे. मुलीला बोलवत आहे ना? हो बोलवते. नेहा ऐकलंस का ग? बाहेर आहे का? तुझं नाव काय? रवी मॅजिक. ठीक आहे. तुझं शिक्षण? रवी मॅजिक. विशेष छंद? रवी मॅजिक. अरे फोडा फोडा सुपारी फोडा. अशी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही जिला रवी मसाल्याची गोडी ती बसवे सुखी संसाराची घडी. वा 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 वा.